शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष प्लॉटमध्ये येणाऱ्या अडचणी, त्याच्यामध्ये तुमचे तुडतुडे असतील किंवा आपल्याला बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येतात. थ्रिप्स असेल, तुडतुडे असतील, तुम्हाला याच्या अडचणींपासून ज्या पानांच्या होणाऱ्या वाट्या आपण ज्या म्हणतो की आपण याच्यापासून कशा पद्धतीने बचाव करू शकतो किंवा याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं याच्याबद्दलची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी काका तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. संतोष लहानू लोखंडे, मोबाईल नंबर. पंचकेश्वर 88 88 63 85 71. आपण टोमॅटोचा प्लॉट बुकिंग केलेले होते बरोबर. आता द्राक्षाची पण केली. काय वाटलं रिझल्ट? रिझल्ट आहे ना, काम केलं, हां जर शेड्यूल येत आहे त्याच्यानुसार कामकाज केलं तर आज चांगल्या पद्धतीने नियोजन मिळते बरोबर. त्यानंतर आपले कॉल येतात, तुम्ही कॉल करतात, ऑफिसला करत असतील, मला करत असतील, प्रत्येक वेळेस कॉल उचलला जातो. होतं कधी उचलला जात नाही, नाही असं नाही. समजा नसलं उचलला तर रिटर्न कॉल पण येतो हां बरोबर. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आपला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, कामकाज करत असताना जसं शेड्यूल येतं त्या शेड्यूलनुसार आपल्याला कामकाज करायचे. आता कामकाजाचा विषय त्यानंतर आता या सध्या परिस्थितीमध्ये आता जवळजवळ 8 दिवसापासून आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसतोय. मी तुम्हाला याच्यापूर्वी व्हिडिओमध्ये पण दिलेलं होतं की तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याच्या पाठीमागचे कारणं असतील किंवा कोरडी कूज असेल, या दोन विषयावरती हा महत्त्वाचा विषय लक्षात घ्या. कोरडी कूज बऱ्याच ठिकाणी होते. आता ही का होते किंवा कशामुळे होते, गळीचा प्रादुर्भाव का होतो हे पण लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपल्याला जे आपण म्हणतो की बंचेसचे कॅपफॉल आपल्याला चांगल्या क्वालिटीचा किंवा जाड निघणं आपल्याला त्यासाठी खूप गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. तुम्हाला दिलेल्या याच्यानुसार आपल्याला घडांच्या पाकळ्या वगैरे व्यवस्थित मिळणं किंवा त्याच्यानंतर कॅपफॉल आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळणं हे आपल्यासाठी का गरजेचं हे पण समजून घ्या. त्याच्यामध्ये कामकाज करत असताना तुम्हाला मी दिलेलं आहे की पहिल्या स्प्रेमध्ये आपण जेव्हा डिपिंग करतो, फर्स्ट डिपिंग हँड डिप आपण त्या ठिकाणी करतो. हँड डिप करत असताना हँड डिपमध्ये मी तुम्हाला दिलेलं असतं की आपण त्या ठिकाणी फायटोट्रॉन कंपनीचं विनिन आपल्याला त्या ठिकाणी वापरतोय. आपण विनिन वापरत असताना आपल्याला साधारणतः 1 मिली किंवा 5 मिली पर लिटर या प्रमाणात आपण विनिनचा वापर करतोय. म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 500 ml या प्रमाणात जर विनिनचा वापर केला तर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी मिळून येतात. घडांच्या पाकळ्या अतिशय सुंदर दिसतील, तुम्हाला प्रत्येक कॅपफॉल त्या ठिकाणी मोठा दिसेल आणि जेची कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढते, हे लक्षात घ्या. आता या पद्धतीने जर कामकाज केलं तर कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही. तुम्हाला ज्या पद्धतीत शेड्यूलमध्ये आलेले त्याच पद्धतीचं आपण प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक प्लॉटमध्ये ज्या पद्धतीने औषधं दिलेले त्याचे रिझल्ट प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी दिसून येतात. आता लक्षात घ्या. याच्यानंतरचा मुद्दा की आता राहिला विषय की तुडतुड्यांसाठी 1 2 3 फवारणी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला लोकलचे प्लॉट असतील, लक्षात घ्या, एक्सपोर्टसाठी नाही, लोकलचे प्लॉट असतील तर लोकलच्या प्लॉटांसाठी तुम्हाला त्या ठिकाणी उलाला, लक्षात घ्या, UPL कंपनीचा उलाला तुम्हाला त्या ठिकाणी 200 लिटरला 60 ग्रॅम, त्याच्यामध्ये एम्पायर प्लस 400 मिली ही फवारणी आपण जर काढून घेतली तर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आपल्याला अतिशय कमी करता येईल, लक्षात घ्या. त्यानंतर जे शॅम्पलचे प्लॉट असतील, एक्सपोर्टचे प्लॉट असतील, अशा प्लॉटांसाठी आपण 2 फवारण्या त्या ठिकाणी सजेस्ट करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, लॅरिऑक्स, ग्रीनलँड कंपनीचा लॅरिऑक्स 200 लिटरला 250 ml, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये प्रोक्लेम 50 ग्रॅम, बोरिक ॲसिड 100 ग्रॅम या प्रमाणात जर आपण फवारणी काढून घेतली तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. आणि ही फवारणी काढल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी झालेला त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर दुसरी फवारणी सुद्धा आपण त्या ठिकाणी देत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक शॉट, लक्षात घ्या, ट्रिक शॉट आपण त्या ठिकाणी दिलेलं राहतं. तुम्हाला 200 लिटरला 250 ml, बोरिक ॲसिड 100 ग्रॅम, निवान 250 ml या प्रमाणात जर आपण 2 फवारण्या काढून घेतल्या तर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव नक्कीच त्या ठिकाणी कमी होईल. या फवारण्या आपण पण काढून घेतल्या. आज आता डेलिगेटची गेली ना, हां डेलिगेटनी पण आपल्याला चांगले रिझल्ट आले. तर लक्षात घ्या, डेलिगेट आपल्याला त्या ठिकाणी 200 लिटरला 100 ml किंवा एकरी तुम्हाला 180 ml पर्यंत आपल्याला डेलिगेटची 1 फवारणी काढून घ्यायची, हे लक्षात घ्या. या 3 फवारण्या तुडतुड्यांसाठी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या राहतील. त्यानंतर पानांच्या वाट्या, आता ह्या पानांच्या वाट्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, लक्षात घ्या. आता ह्या पानांच्या वाट्या होण्याचे 2 ते 3 कारणं त्या ठिकाणी असतात, आपण ते पण समजून घेणं गरजेचे आहे. पानांच्या वाट्या होत असताना आपल्याला 3 कारणं जे तुम्हाला सांगितली की अमोनिकल नायट्रोजन असेल, नायट्रोजन असेल, पोटॅशच्या तुलनेत ज्यावेळेस ते वाढतंय, लक्षात घ्या, ज्यावेळेस पोटॅशच्या तुलनेत तुम्हाला PTOL असेल किंवा पानदेट परीक्षणामध्ये तुम्हाला लक्षात येतं आहे की पानदेट परीक्षण केल्यानंतर आपल्याला जर त्या ठिकाणी नायट्रोजन वाढलेलं असेल, अमोनिकल नायट्रोजन वाढलेलं असेल तर पानांच्या वाट्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जर आपल्याकडे होत असेल तरीही आपल्याला त्या ठिकाणी पानांच्या वाट्या दिसून येतील. हे दोन्ही पण कारणं आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर तिसरं कारण हे आहे की आपण पाण्यातून किंवा ड्रीपमधून जे आपण पाणी देतोय ह्या पाण्याचं व्यवस्थापन आपल्याकडून चुकीच्या पद्धतीने झालं किंवा आपण या स्टेजला आल्यानंतर फ्लॉवरिंग असेल, दोडा अवस्था असेल, अशा वेळेस आपण ज्यावेळेस पाणी कमी करतो, लक्षात घ्या,
वापसा कंडिशनला आपल्याला कंपल्सरी पाणी देऊन घ्यायचंय. पाणी कमी करायचं नाहीये. लक्षात घ्या, पाणी कमी केलं कोरडी कूज होईल, पाण्याच्या वाट्या दिसून येतील. आणि पाण्याची कमतरता हा पाण्याच्या वाट्या होण्यासाठी सुद्धा महत्वाचा एक मुद्दा आहे. या तिन्ही गोष्टींचं जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. बरोबर आहे ना? तुमच्या लक्षात आलं असेल, आपण पाण्याचं नियोजन केलं तर यावर्षी कुठेही तुम्हाला कोरडी कूज दिसत नाही. आता कॅप फॉल तर मोठ्याची पण निघताना आता पूर्ण व्यवस्थित सेटिंग पण होते. आपलं उलट गळ करून घ्यावी लागेल आता. बरोबर आहे? गळीसाठी पण आपण एक स्प्रे देणार आहे. त्याच्यासाठी GA 5 ppm, युरिया त्या ठिकाणी आपल्याला 300 ग्रॅम आणि सल्फर 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची राहील. आणि या फवारण्या करत असताना आपण जर नियोजनबद्ध कामकाज केलं, ड्रिपचे ॲप्लिकेशन व्यवस्थित देऊन घेतली, PTOL करून घेतलं, पाण्यातून तुम्हाला सॉईलचे ॲप्लिकेशन सॉईल टेस्टिंगनुसार जर केली तर कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही. कोणाचे प्रॉब्लेम असतील, कोणाच्या अडचणी असतील तर नक्की आपल्याला कळवत चला. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक मी दिलेले असतात, त्या क्रमांकावरती संपर्क करून ही गोष्ट 100% ज्याच्या अडचणी त्यांनी सांगत चला की आपल्याला येणाऱ्या अडचणी आपण दूर करायच्या असतील तर 100% संपर्क करा. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. आजही आपल्याकडे प्लॉट बुकिंग होत आहे. फ्लॉवरिंगमध्ये असतील, कोणाच्या जिथं अडचण असेल तिथं शेतकरी प्लॉट बुकिंग करताय. प्रत्येक शेतकऱ्याचा आपण त्या ठिकाणी शंका निरसन आपण त्या ठिकाणी करून दिलेले. प्रत्येक प्लॉटच्या जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेली. तर शेतकरी मित्रांनो काय करायचं, याच पद्धतीची नवीन माहिती, नवीन अडचणी, कोणाचे प्रॉब्लेम या सगळे समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, शेअर करायला विसरू नका. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक अडचणीबद्दलची माहिती त्या ठिकाणी मिळायला मदत होईल आणि चांगल्यात चांगलं कामकाज शेतकऱ्याला त्या ठिकाणी करता येईल. धन्यवाद.